राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टर 16 जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने होमिओपॅथी आणि MBBSचा संयुक्तरित्या 1 वर्षाचा अभ्यासक्रम जाहीर करून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा दिली होती. मात्र आता त्यावर स्थगिती आणत समिती नेमण्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले असून या विरोधात होमिओपॅथी डॉक्टरांनी संताप व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली. आमची मागण्या काय आहेत की राज्य सरकार विधिमंडळाने जो कायदा 2014 मध्ये केलेला आहे त्यातल्या काही तरतुदी काही संघटनांनी आतापर्यंत अन्यायकारकरित्या दाबून ठेवल्या होत्या, त्याची अंमलबजावणी आता सरकारने केल्यानंतर त्यांनी जे दबावाचं राजकारण आणि खरं खोट्याची माध्यमातून एक फॉल्स नेरेटिव्ह हे केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सरकारची दिशाभूल करून जो परवाचा परिपत्रकाचा निर्णय निघालेला आहे तो फक्त सरकारने आता वस्तुस्थिती जर माहिती झाली असेल तर तो निर्णय रद्द करावा आणि कायद्याची अंमलबजावणी करावी. या CCMP जे 2014चा कायदा काय सांगतो की जो 2 कायदे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲक्ट आणि महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ॲक्ट या दोन्ही ॲक्टमध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्रातल्या जे डॉक्टर्स महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना त्यांच्या BHMSचा सिलेबसचा आणि MBBS सिलेबसचा तुलनात्मक अभ्यास करून त्याच्यामध्ये ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी सक्षम करण्याकरता जे काय आवश्यक आहे असा 1 वर्षाचा कोर्स महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आधुनिक चिकित्सा पद्धतीच्या क्लिनिकल बोर्डाने तयार केला, फॅकल्टीने मान्य केला, अकॅडमिक काउन्सिलने मान्य केला आणि शासनाने त्याला मान्यता देऊन तो कोर्स 2017 मध्ये चालू झाला. अशा या कोर्स कंप्लीट केल्यानंतर या डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंद करण्याची तरतूद अधिनियमामध्ये होती. आता जवळजवळ 9160 डॉक्टर आत्तापर्यंत याच्यातनं उत्तीर्ण झालेले आहेत. परंतु महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन सत्ताधारी होती, त्यामुळं त्यांनी सत्तेच्या जोरावर कायद्याची मनमानीपणे पायपल्ली करून या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन रोखलं. त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या प्रबंधकांनी सांगितलं की जर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय असेल तर आमची या तरतुदीची अंमलबजावणी करायला काही हरकत नाही. त्याप्रमाणे शासनाने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन 30 जूनला म्हणजे 3 जूनला महाराष्ट्र वैद्यक परिषदेला कळवलं की बाबा ह्याची तुम्ही अंमलबजावणी करा. त्याप्रमाणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेने 30 जूनला एक अधिसूचना काढली आणि 15 जुलैपासून या वैद्यकीय व्यावसायिकांचं स्वतंत्र नोंदवहीत नोंद करण्याची सुरुवात केली आणि हे 2 निर्णय गेले 11 वर्ष अंमलात आहे. त्याच्या विरोधात आकांडतांडव करून फॉल्स नेरेटिव्ह स्थापन करून त्यांनी ज्या पद्धतीने राज्यात वातावरण निर्माण केलं आणि आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये अराजक निर्माण करायचा प्रयत्न केला आहे, याला विरोध म्हणून मी 3 जुलैलाच नोटीस दिलेली आहे आणि 16 जुलैपासून मी आमरण उपोषणाला बसणार आहे. आता त्यानंतर कालच्या घडामोडीनंतर येणाऱ्या 3 दिवसात आम्ही लोकप्रतिनिधी, राज्य शासन, मुख्यमंत्री यांच्याकडे सर्वांकडे रिप्रेझेंटेशन घेऊन जाऊ. आम्ही त्यांना सर्व वस्तुस्थिती त्यांना बऱ्यापैकी माहिती झालेली आहे सांगू आणि 16 तारखेपासून जर शासनाने त्याप्रमाणे जर निर्णय झाला तर आम्ही 16 तारखेला विजय मेळावा घेऊ. नाहीतर 16 तारखेपासून माझं आमरण उपोषण हे नक्की आहे आणि माझ्या समर्थनार्थ राज्यातल्या सर्व होमिओपॅथिक संघटना आझाद मैदान येतं किमान 25 ते 30 हजार डॉक्टरांचं आंदोलन चालू होईल. तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर बाकीचे उर्वरित 70,000 डॉक्टर आंदोलन. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून ग्रामीण, शहरी, सेमी अर्बन या सगळ्या भागातून डॉक्टरांमध्ये अतिशय उग्र प्रकारचं आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पास झाला, याच्यावर माननीय महामहिम राज्यपालांनी सही केली, त्या राज्याला ते लागू झाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एकच बाजू सांगितली गेली आणि अपोजिटची म्हणजे होमिओपॅथीची बाजू सांगून न सांगता अधिवेशन काळामध्ये एक समिती गोलमोल नेमून हा प्रश्न बिजत ठेवण्यात आला. हे होमिओपॅथी शास्त्रातील 90,000 डॉक्टरवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी विनंती करतो की अशा प्रकारे ग्रामीण भागात, खेड्यात, वाडीत, तांड्यावर, वस्तीवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर आपण अन्याय करू नका. शहरी बाबूंच्या नादी लागून ग्रामीण आरोग्य सेवा विस्कळीत करू नका.
ही मागणी आमची राज्य सरकारकडे आहे.